विरारच्या विजयनगरमध्ये एक इमारतीची मोठी दुर्घटना झाली। या दुर्घटनेनंतर गेले 18 तास बचाव कार्य सुरू आहे। इमारतीचा भाग कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास एक इमारत कोसळली आणि त्यामध्ये जे आहे ते मलब्याखाली त्या ठिकाणचे रहिवासी आल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर 20 तास उलटूनही अजूनही बचाव कार्य आणि ज्या बॉडी आहे त्या काढण्याचं काम जे आहे सध्या सुरू आहे। आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितले तर एनडीआरएफची टीम असेल, त्याचबरोबर वसई महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान असतील, हे या ठिकाणी पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन करत आहे। आणि आज दिवसभरामध्ये जे आहेत 3 जे मयत झालेले मयतांच्या बॉड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि काल 2 बॉड्या ज्या आहेत त्या काढल्या होत्या। जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे। प्रशासनाला या अनधिकृत बांधण्यात आलेल्या चाळी तोडून या ठिकाणी रस्ता बनवून जेसीबी आतमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे सुरूच आहे। परंतु प्रशासनाने जर याआधीच याकडे लक्ष दिलं असतं तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती। सध्या जे आहे आज दिवसभरामध्ये 3 जणांना या ठिकाणाहून 3 जणांच्या बॉड्या ज्या आहेत त्या रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या आहेत। तर अजूनही या ठिकाणी 11 ते 12 जण असल्याची माहिती जी आहे समोर येत आहे। त्यामुळे जे आहे सध्या जे आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनच्या नंतरच या मलब्याखाली किती जण अडकलेले आहेत हे स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राज दसोनीसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।